यंदा देशात सोयाबीनची लागवड वाढेल असा अंदाज सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच सोपाने व्यक्त केलाय। लागवडीचा कालावधी आता जवळपास संपत आलाय। एकीकडे लागवडीचा टप्पा पूर्ण होत असताना दुसरीकडे मात्र अनेक भागात गरजेनुसार पाऊस झालेला नाहीये। मग या बदलत्या हवामानाचा आणि पावसाच्या ताणाचा सोयाबीनच्या पिकावर नक्की काय परिणाम होतोय आणि आतापर्यंत देशात किती हेक्टरवर ही लागवड पूर्ण झालीये जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे। सुरुवातीला पाहूयात लागवडीची ताजी आकडेवारी नक्की काय सांगते ते। आता कृषी मंत्रालय आणि सोपाने दिलेल्या माहितीनुसार यंदा देशात सोयाबीनच्या लागवडीने चांगलाच वेग घेतलाय। आतापर्यंत देशात सुमारे 125 ते 130 लाख हेक्टरहून अधिक भागांवर सोयाबीनची पेरणी पूर्ण झाली आहे। यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या प्रमुख 3 उत्पादक राज्यांमध्ये सोयाबीनचा टक्का हा चांगलाच वाढलाय। तर गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पेरणीचं क्षेत्र काही प्रमाणात वाढल्याचं चित्र आहे। आता पेरणी पूर्ण झाली आहे, मात्र पुढे काय? होय, आता मुख्य अडचण हीच पुढे उभी ठाकली आहे। जुलैच्या उत्तरार्धात आणि ऑगस्टच्या सुरुवातीला सोयाबीन पिकाला पाण्याची अत्यंत गरज असते, मात्र अनेक महत्त्वाच्या सोयाबीन पट्ट्यात पावसाने मोठा खंड दिलाय। आता या पावसाच्या ताणाचा या पिकावर कसा परिणाम होतोय ते पाहूयात। पहिला मुद्दा आहे तो म्हणजे पिकांची वाढ खुंटते। वेळेवर पाऊस न मिळाल्यानं रोपांची योग्य वाढ होत नाही। तर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे फूल आणि शेंगांवर याचा परिणाम होतो। अनेक ठिकाणी सोयाबीन फुलोऱ्यात असतानाच पाण्याचा ताण बसल्यामुळे कळ्या आणि फुलं हे गळण्याचं प्रमाण वाढू शकतं। तर तिसरा मुद्दा म्हणजे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव। दमट आणि कोरड्या हवामानाच्या साखळीमुळे खोडकीड, चक्रीभुंगा आणि आळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झालाय। आता थोडक्यात सांगायचं झालं तर हे क्षेत्र वाढलं असलं तरी पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन उत्पादकतेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे। त्यामुळेच लागवड वाढली असली तरीही पुढील काही दिवसात पाऊस हा सोयाबीनच्या अंतिम उत्पादनाचं भवितव्य ठरवणार आहे। जिथं शक्य आहे तिथं शेतकऱ्यांनी संरक्षित ओलिताची सोय करावी आणि पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य व्यवस्थापन करावं असा सल्ला सोपाने दिलाय। आता मंडळी, तुमच्या भागात सोयाबीनची नक्की काय स्थिती आहे आणि तुमच्या भागात कसा पाऊस झालाय ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच शेतीविषयक ताज्या आणि अचूक अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।